नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा प्रवासावर जाणार आहोत जो आपण रोज अनुभवतो पण कधीच पाहू शकत नाही. तो प्रवास म्हणजे विजेचा प्रवास. कोणत्याही मोठ्या कारखान्याला किंवा औद्योगिक सुविधेला चालवण्यासाठी विजेची प्रचंड गरज असते हे आपल्याला माहीतच आहे. पण मुख्य ग्रीडपासून येणारी ही अवाढ्य वीज आतल्या मशीन्सपर्यंत अगदी सुरक्षितपणे कशी पोहोचते, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. चला तर मग वेळ न घालवता या अद्भुत प्रवासाचे रहस्य उलगडूया. आज आपण नेमके काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. आपण इलेक्ट्रिकल पॅनल्सचा परिचय करून घेऊ, त्यानंतर हाय टेन्शन आणि लो टेन्शन पॅनल्स म्हणजे काय ते पाहू, पुढे जाऊन काही विशेष कंट्रोल पॅनल्स आणि शेवटी अत्यंत महत्त्वाचा भाग पॉवर बॅकअप आणि सिंक्रोनायझेशन समजून घेऊ. हीच ती साखळी आहे ज्यातून उच्च दाबाची वीज अगदी सुरक्षितपणे प्रवास करते. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, इलेक्ट्रिकल पॅनल्सचा परिचय. आता इथे एक अतिशय रंजक प्रश्न उभा राहतो. एवढी प्रचंड आणि कच्ची विद्युत ऊर्जा, जिच्यात अक्षरशः काहीही जाळून खाक करण्याची ताकद असते, ती एका मोठ्या कारखान्यात सुरक्षितपणे कशी नियंत्रित आणि वितरित केली जाते. ही वीज इतकी शक्तिशाली असते की आपण ती थेट वापरूच शकत नाही. तिला नियंत्रणात आणणं अगदी अनिवार्य असतं. आणि इथूनच आपल्याला इलेक्ट्रिकल पॅनल्सचे खरे महत्त्व समजायला सुरुवात होते. हा विजेचा प्रवास समजून घेण्यासाठी आपण ही मुख्य साखळी डोळ्यांसमोर ठेवूया. वीज जेव्हा मुख्य ग्रीडमधून आत येते तेव्हा ती सर्वात आधी येते हाय टेन्शन म्हणजेच HT पॅनलमध्ये. ही आपली पहिली स्टेप. तिथून ती पुढे जाते ट्रान्सफॉर्मरमध्ये, जिथे तिचा दाब किंवा व्होल्टेज कमी केले जाते. आणि शेवटी ती पोहोचते लो टेन्शन म्हणजेच LT पॅनलमध्ये. हा असा विजेचा एकंदर मुख्य मार्ग असतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, हाय टेन्शन म्हणजेच HT पॅनल्स. 11,000, 33,000 किंवा अगदी 66,000 केव्ही. हे आकडे ऐकूनच थक्क व्हायला होते, बरोबर? मुख्य लाईनमधनं येणारी वीज एवढ्या प्रचंड उच्च दाबाची असते. आता तुम्ही म्हणाल, इतका उच्च दाब का? कारण लांबच्या अंतरावर विजेचे वहन करताना ऊर्जेची गळती होऊ नये म्हणून हे अगदी आवश्यक असते. आणि म्हणूनच हे एवढे महाकाय व्होल्टेज सुरक्षितपणे हाताळण्यासाठीच HT पॅनल्स खास डिझाईन केलेले असतात. थोडक्यात सांगायचे तर HT पॅनल हे एका मुख्य रक्षकासारखे म्हणजेच गेटकीपरप्रमाणे काम करते. हे पॅनल या कच्च्या महाकाय विजेचे व्यवस्थापन करते. वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये पुढे पाठवायची की थांबवायची, गरजेनुसार सर्किट अचूकपणे ब्रेक करायचे की क्लोज करायचे, आणि विजेची सगळी महत्त्वाची सिस्टम रीडिंग्स कशी मोजायची, हे सगळं काम HT पॅनल अत्यंत शिताफीने पार पाडते. तिसऱ्या भागाकडे वळूया, लो टेन्शन म्हणजेच LT पॅनल्स. येथे HT आणि LT पॅनल्समधला मूळ फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. HT पॅनल्स हे थेट मुख्य ग्रीडमधनं येणाऱ्या प्रचंड दाबाच्या विजेवर काम करतात. पण एकदा का ट्रान्सफॉर्मरने तो दाब कमी केला, म्हणजेच व्होल्टेज स्टेप डाऊन केले, की त्यानंतरचे संपूर्ण काम हे LT पॅनल्स करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर LT पॅनल्स हे पूर्णपणे कमी व्होल्टेजवरच काम करण्यासाठी बनवलेले असतात. एकदा का वीज या LT झोनमध्ये आली की तिचे वितरण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे LT पॅनल्स वापरले जातात, जसे की PCC, MCC, APFC, AMF आणि DG सिंक्रोनायझिंग पॅनल. आता ही नुसती इंग्रजी अक्षरांची गुंतागुंत वाटत असली तरी हे सर्व कारखान्याच्या वितरण प्रणालीचे अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. आपण ते अगदी सोपे करून समजून घेऊया. या साखळीतील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे PCC म्हणजेच पॉवर कंट्रोल क्युबिकल. हे एखाद्या मध्यवर्ती मेंदूसारखं काम करतं. ट्रान्सफॉर्मरमधून आलेली ती कमी दाबाची वीज थेट या PCCमध्ये येते आणि मग तिथून कारखान्यातील वेगवेगळ्या गरजेनुसार ती पुढे अगदी अचूकपणे पाठवली जाते. आता आपण मुख्य PCCमधून बाहेर पडून पाहूया काही स्पेशलाइज्ड कंट्रोल पॅनल्स जे कारखान्यातील विशिष्ट जबाबदाऱ्या पार पाडतात. यात सर्वात आधी येते MCC म्हणजेच मोटर कंट्रोल क्युबिकल. आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही मोठ्या सुविधेत शेकडो मोटर्स सतत चालू असतात. त्या सगळ्या मोटर्सना जोडण्याचे, नियंत्रित करण्याचे आणि चालवण्याचे काम हे एकटे MCC पॅनल करते. कारखान्यातील कुठलीही यांत्रिक हालचाल या MCCच्या नियंत्रणाखाली असते. त्यामुळे एक प्रकारे हे पॅनल म्हणजे कारखान्याचे स्नायू आहेत असे म्हटले तरी अजिबात वावगे ठरणार नाही. पुढे जाऊया आणि पाहूया दुसरा अतिशय महत्त्वाचा पॅनल, APFC म्हणजेच ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर करेक्शन. आता हे बघा,
जर सिस्टममधील पॉवर फॅक्टर अचानक कमी झाला तर विजेचे प्रचंड नुकसान होऊ शकते आणि पर्यायाने कंपनीला मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो. पण APFC पॅनेल हे एका ऑटोमॅटिक हेल्थ मॉनिटरसारखे काम करते. जशी त्याला या घसरणीची जाणीव होते ते एका क्षणात पॉवर फॅक्टर आपोआप दुरुस्त करते आणि सिस्टम पुन्हा स्थिर करते. आता आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शेवटच्या टप्प्याकडे वळूया, पॉवर बॅकअप आणि सिंक्रोनायझेशन. विचार करा, जर मुख्य वीज पुरवठा अचानक खंडित झाला आणि संपूर्ण यंत्रणाच थांबली तर काय होईल? कोट्यावधींचे नुकसान होऊ शकते. इथेच AMF म्हणजेच ऑटो मेन्स फेलियर पॅनेलची मुख्य भूमिका सुरू होते. ट्रान्सफॉर्मर आणि डिझेल जनरेटर म्हणजेच DG यांच्यामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. मुख्य वीज गेल्यावर हा पॅनेल एका आपत्कालीन सुरक्षा प्रणालीसारखा उभा राहतो. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी घडते ते पाहूया. स्टेप 1. समजा ट्रान्सफॉर्मर ट्रिप होतो किंवा मुख्य वीज जाते. स्टेप 2. AMF पॅनलला अगदी क्षणात या वीज कपातीची नोंद मिळते. स्टेप 3. ते अजिबात वेळ न दवडता आपोआप डिझेल जनरेटर चालू करते. आणि स्टेप 4. संपूर्ण सिस्टममध्ये वीज पूर्ववत केली जाते. हे सर्व इतक्या वेगाने घडते की बऱ्याचदा आत काम करणाऱ्यांना वीज गेल्याचेही समजत नाही. पण समजा एखाद्या महाकाय सुविधेत फक्त एक जनरेटर नाही तर अनेक जनरेटरचा अख्खा ताफा आहे. मग काय? अशा ठिकाणी DG सिंक्रोनायझिंग पॅनल वापरला जातो. हा एक अत्यंत स्मार्ट नेटवर्किंग पॅनल आहे जो अनेक डिझेल जनरेटर्सना एकत्र जोडतो आणि त्यांच्यावर विजेचा भार गरजेनुसार अगदी कुशलतेने संतुलित करतो. हे पॅनल किती हुशार आहे ते यावरून लक्षात येईल. जर विजेची मागणी अचानक वाढली तर हे पॅनेल आपोआप आणखी एक जनरेटर चालू करते आणि विजेचा भार सर्व जनरेटर्सवर समान विभागून देते. याउलट जेव्हा लोड कमी होतो तेव्हा ते अतिरिक्त चालू असलेले जनरेटर बंद करते आणि उरलेला लोड चालू असलेल्या जनरेटरवर एकत्रित करते. यामुळे प्रचंड प्रमाणात इंधनाची आणि पैशांची बचत होते. तर आज आपण पाहिले की या महाकाय कच्च्या विजेला नियंत्रित करून ती गरजेनुसार कशी वितरित केली जाते आणि संकटकाळी बॅकअप कसा काम करतो. पण जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नाचा नक्की विचार करा. जर कच्च्या विद्युत ऊर्जेला नियंत्रित करणारे हे छुपे कंट्रोल हब्स नसते तर आपल्या आजूबाजूच्या या आधुनिक पायाभूत सुविधांचे काय झाले असते? विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन विषय समजून घेत राहूया आणि आपले कुतूहल नेहमी जागृत ठेवूया.